नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे गुरुवार दिनांक 28 मे 2026। मित्रांनो, मान्सून हा केरळमध्ये दाखल होत आहे आणि आज राज्यामध्ये पावसाची शक्यता काय असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तुम्हाला विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। मित्रांनो, आज आहे या ठिकाणी 28 मे 2026। आज जर या ठिकाणी पाहिलं तर जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये, या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पाहायला मिळतोय। सकाळपासूनच या ठिकाणी हवामान हे ढगाळ असणार आहे व दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल। निपाणी, सांगली, तसेच जत, विटा, वडूज, कराड, सातारा, चिपळूण या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच सावंतवाडी, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मालवण या भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळणार आहे मित्रांनो। तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपण बघू शकता स्क्रीनवरती। सासवड या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। जेजुरी, तसेच लोणी, काळभोर, पुणे व आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो हवामान ढगाळ आहे। हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो। तसेच जर आपण या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहिलं तर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता पाहायला मिळते। पंढरपूर, सोलापूर या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तसेच सांगोला या भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारनंतर व रात्री मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत पाहायला मिळणार आहे। तसेच मित्रांनो, मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला स्थानिक वातावरण तयार होऊन जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये पाहायला मिळू शकतो। गेल्या काही 2-3 दिवसांमध्ये देखील धाराशिव जिल्ह्यामध्ये भरपूर भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळालेला आहे। तसेच मित्रांनो, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ आहे, परंतु या ठिकाणी पावसाची शक्यता ही मित्रांनो कमीच पाहायला मिळत आहे। एकंदरीत मराठवाड्याचा जर विचार केला तर बीड, लातूर, धाराशिव या 3 जिल्ह्यामध्ये तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते, तर काही ठिकाणी तुरळक ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। तसेच विदर्भामध्ये जर मित्रांनो पाहिलं तर नागपूर, भंडारा, गोंदिया, तसेच चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळते। काही ठिकाणी हवामान कोरडं सुद्धा पाहायला मिळते। पावसाची शक्यता मित्रांनो विदर्भामध्ये आज देखील आपल्याला जास्त करून पाहायला मिळत नाही, परंतु पुढील 2 ते 3 दिवसानंतर विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचा देखील आढावा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत। तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते। हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी देखील पाहायला मिळणार आहे। मनमाड, वैजापूर या ठिकाणी, मालेगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील हवामान हे ढगाळ आहे, परंतु पावसाची शक्यता मित्रांनो या ठिकाणी कमीच पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा आजचा विचार जर केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त करून पावसाची शक्यता पाहायला मिळते, तर राज्याच्या उर्वरित जिल्ह्यामध्ये, उर्वरित भागांमध्ये आपल्याला पाऊस हा कमीच पाहायला मिळत आहे। हवामानामध्ये मित्र अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।